श्रोतेहो, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची दिग्दर्शक मंगेश कदम यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. चाळीत नाटकं करताना तुम्ही तशा पद्धतीने हो. त्यांच्याकडून करून घेत होतात. याच्या पलीकडे जाऊन म्हणजे ही सगळे हौसे खातर सगळं तुमचं चाललं होतं, गंभीरपणे नाटकाकडे तुम्ही वळलात, असं कधी झालं? ते माझं मलाच कळलं नाही मी इतका गंभीर नाटकांच्या बाबतीत कसा झालो. कारण मला आमच्या व्यवसायामध्ये किंवा हौशी लोकांच्या आमच्या ग्रुपमध्ये गेल्यानंतर मी चाळीत नाटकं करतो बसवतो हे सांगायला लाज वाटायचे. मला फार त्याचा असा कॉम्प्लेक्स यायचा की हेही सगळे नट आणि मी नट, पण मी अजून केलंय काय रंगभूमीवर? मी काहीच काम नाही केलेलं. पहिलं काम नाही म्हणायला ते 57 साली दामूने हॅमलेट बसवलं 3 अंकी. त्याचा प्रवास आमचा जवळजवळ 5 महिने चालू होता नाटक बसवण्याचा. ते माझ्या दृष्टीसमोर घडलेलं पहिलं बाळंतपण की जे मी पाहिलं की नाटक म्हणजे हे काय काय करतात, किती माणसं ऑडिशनला आली. मलाही त्याने ऑडिशनला बोलावलं दामूने, म्हणजे मी बरोबरच असायचो. तर काशीनाथ घाणेकर ऑडिशनला आलेले होते. हॅमलेटचं काम करायला कोण, लीला चिटणीसचा मुलगा पण आलेला होता, बिनॉय चिटणीस त्याचं नाव, तो आलेला होता. तर त्यानं शेवटी त्यातलं संबंधाचं काम केलं. पण दामूच्या मनाला कोणी येईच ना. मी घरी पण म्हणायचो त्या लोकीच, त्या नाना जोगांनी ज्या लिहिल्या, या आगीतून पलीकडे जिथून नाही परत वाट, तिथं जायचा होतच नाही कुणाला धीर, इकडे हाड आणि तिकडे विहीर, या संभ्रमापायी आपण सारेच होत असतो भ्याड. कारण इतक्या त्या तालमी आणि इतक्या वेळा ते बघितलेलं, वेगवेगळ्या लोकांच्या तोंडून ऐकलेलं, प्रत्यक्ष नाटक रंगमंचावर येईपर्यंत की हे सगळं ते केव्हाही पटकन कोणी म्हटलं, अरे ते हॅमलेट तुला आठवतं का रे, हे जड कठोर शरीर वितळून का नाही जात आपोआप, काय झालं असतं आत्महत्या हे तू पातक ठरवलं नसतंस तर. म्हणजे ही वाक्य दामू काय वजनानं म्हणायचा. त्यावेळेला नानासाहेब फाटकांनी केलेलं हॅमलेट आम्ही पाहिलेलं होतं. मी तर कित्येक प्रयोग पाहिले होते. आणि मग दामूचा चिरका आवाज, दामू हे कसं करेल याची खूप लोकांनाच चर्चा. करतोय कोण, बघतोय कोण हा भाग वेगळा, पण आपल्यावर सगळी जबाबदारी असल्यासारखी लोक सगळे चर्चा करायचे. पण हे त्याच्यात त्यांचं त्या नाटकांवरचं प्रेम हा त्यातला पॉझिटिव्ह भाग आहे, तोच मी घ्यायचो कायम. त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही. कारण आमच्या समोर एक जिवंत चालतं बोलतं उदाहरण होतं अभिनयाचं विद्यापीठ, केशवराव दाते. केशवराव दातेंची उंची, त्यांचा आवाज हे बघितलं तर वृंदावन मधलं काम केशवराव दाते करतील आणि नानासाहेब फाटकही करायचे, चिंतामणराव कोल्हटकरही करायचे. तिघांच्या 3 तऱ्हा होत्या, पण तरी सुद्धा केशवरावांचं काम लोकांच्या मनावर का ठसा पाडत गेलं, तर प्रतिकूल परिस्थितीशी लढून त्यांनी हे मी माझ्या असलेल्या लिमिट्समध्ये कसं काम बसवीन हा विचार होता. मला हे आता अलीकडे कळायला लागलं. म्हणजे नाटकावर विचार करतात हे सुद्धा खूप उशिराने मला कळलं. मला असं कधी वाटलंच नाही. म्हणजे मला ते येत असून, माहिती असून आपण कधी त्यावर बोलावं, आपण त्याचं कुठल्या तरी भाषणात त्याचं रूपांतर करावं असं मला कधी वाटलं नाही. कारण असं कधी मला कोणी बोलावलं मी नाही. मला भीती वाटायची. विश्राम बेडेकर दिग्दर्शक, विजया मेहता दिग्दर्शक, दामू केंकरे दिग्दर्शक आणि मी चाळीतल्या नाटकांचा मी सुद्धा दिग्दर्शक, असा प्रश्न पडायचा. याचं कारण इतकी मोठी माणसं पाहिलेली की मी पण आहे तुमच्यातलाच एक, हे कसं सांगायचं, लाज वाटायची. म्हणजे आपल्याजवळ असलेलं ज्ञान पुरेसं नाहीये ह्याची आपल्याला आतमध्ये खात्री पटायची, म्हणून कधी बोललो नाही. तर ते काय खूप लोक अर्ध्या हळकुंडानं पिवळे होतात, नाही असं नाही काय, पण असं का करायचं असं मला वाटायचं. उद्या कोणी प्रश्न विचारला याचं हे का, हे तू का केलंस, तर काय सांगू, त्याचं उत्तर आपल्याजवळ तयार आहे का, हा प्रश्न मी स्वतःला नेहमी विचारायचो. नाटक बघितल्यानंतर त्यातलं एखादं काम मला आवडणारं असलं की मी म्हणायचो, हे मला मिळालं तर मी करू शकेन का, मी कसं करीन, होईल, असा प्रश्न माझ्या मनात यायचा. नेहमी येतो, अजून सुद्धा येतो. मी जेव्हा बुलनची ती एकांकिका गाजलेली, विठ्ठल तो आला ही रमाकांत देशपांडेने जे स्कूल ऑफ आर्टमध्ये दामूनं बसवलेली, रमाकांतने काम केलं, ही एकांकिका मी बघितली तेव्हा मला असं वाटलं, अरे हे काम आपल्याला सहज येईल असं मला वाटलं. आणि मग संधी मिळाली तेव्हा मी ती एकांकिका केली. ते भटजीचं मी कामही केलं. पण हा विचार माझ्या मनात यायचा. मग मी म्हणायचो हे कधीतरी आपल्याला मिळालं पाहिजे. पण मी असं मनात म्हटलेलं मला माहिती नाही, पण रंगदेवतेने ते माझ्या पदरात ओतलंय भविष्य काळात.
मी राजा गोसावीचं कामण्णाचं काम 7-8 वेळा पाहिलंय. चित्तरंजन घनश्याम, राजाभाऊ गोसावी कामण्णा, चित्तरंजन कामण्णा, दाजी भाटोडेकर घनश्याम, दत्ताराम बापू धुंडीराज, गोपीनाथ सावकार धुंडीराज, मग कधी बळवंतराव गोखले म्हणून एक पूर्वी नट होते, ते धुंडीराजेचं करायचे, चंद्रकांत गोखले करायचे. पण माझ्यावर परिणाम चंद्रकांत गोखलेंच्या कामाचा झाला. आणि त्याच्यामुळं मला एकदा जेव्हा एका हौशी ग्रुपमध्ये काम करायला विचारलं की तुम्ही भाऊबंधनमधलं धुंडीराजचं काम कराल का, मी हो म्हटलं. आणि मी काय नाही, ते जे बघितलेलं होतं दत्ताराम बापूंचं, सावकारांचं वगैरे, ते बघितलेलं सगळं आठवलं आणि तसंच्या तसं केलं. दिवा जळू दे सारी रात या नाटकात मला काम करायला जेव्हा विचारलं, पोस्टमास्टरचं काम जे गोविंदराव कुलकर्णी करत असत, ते मी नाटक पाहिलं होतं आणि मला पुस्तक दिलं आणि सांगितलं की पुण्याला दुपारी पोचा आणि 3-4 वाजता नाटक आहे. मी ट्रेनमध्ये बसल्या बसल्या पुस्तक वाचलं आणि माझ्या सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं की गोविंदराव असं करत असत, तसं करत असत. आणि ते सगळं तसंच्या तसं मी केलं. मला उगाच क्रेडिट मिळून गेलं की अरे हा ऐत्या वेळी उभा राहिला. अरे पण ते एकदा नाटक बघितल्यावर जर माझं पाठच होत आहे तर मी काय करू. पर्याय नाटकामध्ये सुद्धा मी काम केलं म्हणून सुषमा आमची ते नाटक बघायला आली. ते नाटक बघायला आली आणि त्याच रात्री प्रयोग होता आणि ती त्यात काम करणारी, मैत्रिणीचं काम करणारी, दुसऱ्या वधूचं काम करणारी मुलगी अवेलेबल नव्हती, तर सुषमाने आयत्या वेळी काम केलं. म्हणजे हा तिच्यात कुठून तरी तो गुण त्या वेळेपुरता तरी आला, पण तिने ते केलं. पर्यायमध्ये काम करता करता अचानक एक दिवस चंद्रकांत गोखले नाहीत असं कळलं. तर मला विचारलं तू राहशील का उभा, म्हटलं हो राहीन. पण गंमत अशी की पर्यायचे मी इतके प्रयोग करून सुद्धा ज्या वेळेला मग पेंडसे ते नाटक बघायला आले, त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा नाटक बघायला आले, कारण त्या दिवशी चंद्रकांत गोखले काम करणार होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही काल बघितलं माझं काम. ते म्हणजे तुमचं काम बघितलंय मी, पण आता चंद्रकांत गोखलेचं काम बघतो आणि तुम्हाला मी सांगतो की ते काम गोखलेने कसं जास्त चांगलं केलं. ही त्यांना खात्रीच होती. आणि मला त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की तुम्ही म्हाताऱ्याची ऍक्टिंग करता, म्हातारा वाटला पाहिजे, तो आपल्या मुलीचा बळी गेलाय म्हणून त्याचा जो उद्रेक झालाय, तो नमस्कार घालताना साष्टांग नमस्कार का म्हणतात, तर प्रत्येक शरीराचा अवयव बोलतो. तसं तुमच्या बोलण्यात शब्दात जो अर्थ आहे तो डोळ्यात आला पाहिजे आणि ते दोन्ही अर्थ तुमच्या बाकीच्या बॉडीवर दिसले पाहिजे ना, का तुम्ही एवढंच फक्त काम करता. हे मला त्यांनी ते लेक्चर देऊन सांगितलं गोखलेनी कसं ते चांगलं केलं. आणि मग मी ते काम अधिक चांगलं करायचा कसा आपल्याला प्रयत्न करता येईल त्याच्याकडे मग मी लक्ष दिलं. अण्णा, तुम्ही म्हणालात की तुम्ही नानासाहेब फाटकांचं पण हॅमलेट बघत होतात आणि दामू काकांची पूर्ण प्रोसेस हॅमलेट होण्याची तुम्ही बघितली. तुम्हाला काय फरक वाटला दोन्ही नाटकांच्या सादरीकरणात? काय, नानासाहेब जे करायचे हॅमलेट ती नक्कल वेगळी होती आणि दामू करायचा ती मुक्त छंदातली होती. त्याच्यामुळे त्या दोन्हींच्या सादरीकरणात, म्हणण्यात, डिलिव्हरी ऑफ वर्ड्स, त्याच्यात फरक होता. हे नानासाहेबांचं हे संपूर्ण नाटक असं वीरश्रीनं भरलेलं आणि आपल्या आईनं आपल्या काकाशीच दुसरं लग्न केलंय याचा झालेला त्रास हा दिसायचा नानासाहेबांच्या आणि त्या भाषेतून दिसायचा. नानासाहेब जोगांनी जे नाटक लिहिलेलं होतं ते नाटक त्या मानानं वीररसाला असं भरपूर लोकांना आवडेल असा संधी देणारं नव्हतं. शब्द उत्तम होते, त्याला एक रिदम वेगळा होता, त्यामुळे ते तुम्हाला असं डोलायला लावायचं. नानासाहेबांनी लिहिलेलं नाटक दामू करायचा त्यावेळेला, म्हणजे त्यावेळेला तुमचा आवाज उत्तम असणं, ते म्हणण्याची धाटणी तुम्हाला ती, मगाशी मी ती 4 वाक्य त्यातली म्हणून दाखवली, ती त्याच्यात त्या खड्डे खणणारा जो असतो त्याच्या तोंडी सुद्धा त्यांनी जे लिहिलं होतं, हात तुझी कवटी रे नारळाची नरटी, असं त्यांनी लिहिलं होतं. त्यामुळे ते ऐकताना सुद्धा बरं वाटायचं. हा एक वेगळा अनुभव त्याच्यातून आम्हाला यायचा. आणि दुसरी त्यातली एक महत्वाची गोष्ट अशी की दामून जी त्यातल्यातली स्पोर्ट फायटिंग बसवली होती ती एखाद्या इंग्रजी सिनेमात बघावी अशी होती. ते शिकवायला एक रामदास व्यायामशाळा म्हणून होती, तिथला एक तरुण मुलगा यायचा ते हे शिकवायला. आणि या नाटकामध्ये ते तलवारीच्या युद्धाला फार महत्व नव्हतं. नानासाहेब एक ती ट्रिक करायचे, ती तलवार अशी उंच उडवायचे आणि पुन्हा हातात घ्यायचे. ते कसं करायचे हे मात्र कसं होतं. ज्यांनी ते बघितलं असेल त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही असं ते होतं.
आणि त्यात मला वाटतं दामू काकांनी नेपथ्यात सुद्धा काहीतरी प्रयोग केला होता. हो, त्यावेळेचं त्या नाटकाचं नेपथ्य जे होतं ते प्रभाकर गोरे फिल्म इंडिया या मासिकामध्ये कार्टुनिस्ट होते, त्याने त्याचं नेपथ्य केलं होतं. ते नेपथ्य काय विशिष्ट 2 रंग कुठले तरी ते वापरले होते, आता तितकं माझ्या ध्यानात नाही, पण एक चंद्र त्यांनी दाखवला होता आकाशातला. तो चंद्र सतत दिसायचा तो ऑडियन्सला. पण त्यावेळेला लोकांना हा कोणाला प्रश्न पडला नाही, पण ते नेपथ्य त्यावेळेला कळलं नाही. काळाच्या खूप पुढं होतं थोडंसं ते, असं मला आता वाटतं ते. पण वेशभूषा ही तशीच केली होती दामूनी. पाश्चात्य वेशभूषा ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीची केली. आता पैसे कुठून आणायचे? हौशी ग्रुप्समध्ये हा प्रश्न फार असायचा. सगळे नोकऱ्या करायचे, प्रत्येकजण आपापल्या परी आपापल्या खिशातनं पैसे काढून खर्च करायचा, तरी सुद्धा नाटक उभं करायचं म्हणजे पैसा काय कमी नाही लागत. बरोबर. तर मग ते असं केलं आम्ही. आमच्या शर्ट जो होता तो त्यावेळेला ओपन शर्टाची फॅशन नुकतीच आलेली होती. तो ओपन शर्ट उलटा घालायचा, म्हणजे ती कॉलर मागे जायची आणि गळाबंद कॉलर इथे यायची अशी. अच्छा. हे असे उलटे शर्ट घालायचे आणि कमरेला पट्टा आणि बाकी खाली सुरवार वगैरे ती होतीच. पण त्या वेशभूषेचं एक वेगळं कौतुक वाटलं लोकांना. ते खरोखर हे क्रेडिट आहे दामूचं, म्हणजे हे दामूनच काढलं शोधून असं मला वाटतं. मला इतकं माहिती नाही, आठवत नाही रादर. एकीकडे तुम्ही ही सगळी गडकरांची, देवरांची आणि ही सगळी नाटकं बघत होतात, मुंबई मराठी साहित्य संघ, आणि तुम्ही मात्र आकृष्ट होत होतात विजया मेहता, दामू केंकरे, म्हणजे तेव्हा कंटेम्पररी त्या काळात थोडं प्रयोगशील असणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही रमायचात. तर हे कसं काय घडत होतं? म्हणजे काय झालं की या लोकांच्यात राहून मला एक वेगळी दृष्टी येत होती आणि त्याच्यामुळे मला ते आकर्षण वाटायचं. हे काहीतरी वेगळं करतात, हे काहीतरी वेगळं बोलतात, काहीतरी हे नवीन आहे, हे यापूर्वी कोणी केलेलं नाहीये आणि नवीन नाटकच ते करायचे, जुनं कधी त्यांनी केलं नाही. बरं, त्याच वेळेला आमच्या दुर्दैवानं म्हणा, पण ही जुनी नाटकं जी होती ती थोडी विस्कळीत स्वरूपात व्हायची. म्हणजे मला त्याचा अभिमान वाटायचा की ही जुनी नाटकं आमची प्रॉपर्टी आहे, ही टिकली पाहिजे, हे आपल्याला आलं पाहिजे असं वाटायचं. पण एक त्यातली ठराविक 4 माणसं सोडली तर बाकीची कामं करणारी जी मंडळी होती ती दुय्यम होती, पण ती लक्षात तशी राहत नसत. आता नानासाहेब फाटक काम करायचे हॅम्लेटचं, पण हॅम्लेटच्या बापाचं, हॅम्लेटच्या काकाचं काम सुकुमार नावाचा एक नट करायचा. ते लोकांच्या लक्षात कधी राहिलं नाही. पण नानाजोगांच्या हॅम्लेटमध्ये हॅम्लेटच्या काकाचं काम नंदकुमार रावते करायचे, ते लोकांच्या लक्षात राहिलं. हा जो त्याचा बॅलन्स सांभाळला जायचा ना. आमच्या हॅम्लेटमध्ये नाटकात नाटक आहे, प्ले विदिन प्ले. तर त्या प्ले विदिन प्ले मध्ये मी राणीचं काम करायचो, कारण दुसरं कुठलं काम मला मिळालंच नसतं. मग मी म्हटलं की मी ते काम करू का? तर दामूला अत्यानंद झाला, कारण ते काम करायला त्यांना कोणी मिळत नव्हतं. तर मी ते काम केलं, पण तो प्ले विदिन प्ले सुद्धा लोकांनी एन्जॉय केला. या नाटकात मी ते कधीच पाहिलं नाही. नानासाहेबांच्या हॅम्लेट नाटकामध्ये त्या प्ले विदिन प्लेला, ज्याच्यावर सगळं नाटक पुढं घडतं, त्याला महत्वच नव्हतं. किंबहुना महत्व होतं, पण ते सादर करताना फार लक्ष नाही दिलेलं. ते दुर्लक्षित पात्र, त्याचं काय फार मोठं महत्व उरकल्यासारखं. हा, ते कसं तरी ओळखायचं. कारण नानासाहेबांची एकदा 3 सप्तकात फिरणारे आवाज आणि स्वालीलोकीज ऐकल्या म्हणजे असं वाटायचं झाले पैसे वसूल, असं वाटायचं. पण इथे तसं नाही. या आमच्या नाटकामध्ये, आता बघ पटकन माझ्या तोंडून या आमच्या नाटकात असा शब्द आला, मी ते विचारणारच होतो की वा. तर त्याच्यामध्ये प्ले विदिन प्ले हा पण बघायला लोक उत्सुक असायचे. आमचे लोक त्याच्यात येऊन विंगेत उभं राहून बघायचे. त्यातलं काम करणारा दिनू कामत नावाचा मुलगा मला आत्ता भेटला, इतक्या 57-58 वर्षांनी भेटला. तेव्हा तो म्हणला, आठवत आहे का तुला? म्हटलं मला आठवत आहे, तू एका विंगेतून धावत पुढे यायचास आणि सूत्रधाराचं म्हणायचास. मग ते काम शशीमोहन पंडितला दिलं आणि तुला ते हॅम्लेटच्या काकाचं काम दिलं. मग तू झोपल्यानंतर म्हटलं तुझा भाऊ येऊन कानात ओतायचं ते काहीतरी. आणि मग मी ते दामूने सांगितलेल्या पद्धतीने, कृत्रिम पद्धत दामूने दिली होती, पण ती इतकी आम्ही कृत्रिमतेतल्या नैसर्गिकपणा तो कसा आमच्यात यायचा ते मला अजून नाही सांगता येणार, पण यायचा हे खरं आहे.
पहिल्यापासून कसं झालं की मला एक कुठलंही काम करताना ते कृत्रिम वाटू नये अशी मनामध्ये एक धारणा असायची. याचं कारण मला कळलेलं नाही, पण ती जी धारणा ती फार महत्त्वाची होती असं माझ्या नंतर लक्षात आलं. आणि त्याच्यावर आपोआप संस्कार घडत गेले ते राजा गोसावी, शरद तळवलकर यांच्यामुळं. दामोअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, तरी वसंत शिंदे थोडेसे जुन्या वळणातले, दामोअण्णा सुद्धा, पण राजाभाऊंच्या चेहऱ्यावरचं मिश्किलपणा आणि निष्पाप भाव हा ते कसा कुठून आणत काय सांगता येणार नाही. त्याचे वेगळे आणखी परिणाम झाले मनावर. आता वसंत शिंदेचं मी म्हटलं की थोडं मला कृत्रिम वाटायचं त्यांचं. पण ते कसं होतं की जसं वसंतराव शिंदे ते त्यांच्याच पद्धतीनं काम करणारे चित्तरंजन कोलटकर होते, तर चित्तरंजन कोलटकरांचं सुद्धा थोडं कंपॅरेटिव्हली कामण्याचं काम राजा गोसावींशी पाहता ते थोडं कृत्रिम वाटायचं. राजाभाऊंचं नॅचरल वाटायचं, शरदराव तळवलकरांचं नैसर्गिक वाटायचं. म्हणजे आता इतके हे विनोदी कामं करणारे नट होते, म्हणजे शरद तळवलकर झाले, राजा गोसावी झाले, दामोअण्णा झाले, वसंत शिंदे झाले, त्यांच्या नंतरच्या माझ्या बरोबरच्या पिढीतले सुहास भालेकर, गणेश सोळंकी हे झाले. ते या सगळ्यांच्या अनुपस्थितीत मला काम मिळायचं. त्यामुळे इतक्या लोकांशी मला झगडत असं मला पुढं जावं लागलं. आणि याने मला बबन प्रभूनं माझं नाव श्यामच्या कामासाठी तुझपाशी मध्ये सुचवलं. श्यामचं काम मी ते त्यावेळेला केलं, कारण मुळात तुझपाशी या नाटकाशी माझा संबंध त्या निर्मितीपासूनच होता, बॅकस्टेज वर्कर म्हणून. पण मी असं ठरवलं होतं, मिळालं तर श्यामचंच काम करायचं, नाही तर तुझपाशी मध्ये काम करायचं नाही. आणि ज्या वेळेला सगळीकडून आरडाओरडशी झाली की दामू श्यामचं काम करायचं, पण तो खूप मोठा दिसतो आणि तोही कंटाळायचा, तो म्हणायचा मी नाही शोभत, मला आता हे नको काम, मग कोणाला द्यायचं, म्हणून दामूने पटकन माझं नाव सांगितलं. म्हणजे दामू हा माझा डायरेक्ट गुरु समान मला अनेक व्यक्ती, पण गुरु माझा प्रत्यक्षात दामू केंकरे, की ज्याच्यामुळं मला रंगभूमीवर प्रेक्षकांच्या आहारी न जाता काम करायची सवय लागली, ती दामूच्यामुळं. बाकी अनेक गोष्टी आहेत. सुधा करमरकरने माझ्या भाषेला, बोलण्याच्या पद्धतीला काही वेगळं वळण दिलं. कुठल्या वाक्यावर स्ट्रेस दिला तर त्यातला अर्थ ध्वनित होतो, कुठल्या वाक्यावर चुकीचा स्ट्रेस दिला तर कसा वेगळा अर्थ येतो. ह्या गोष्टी काही मला सुधाने शिकवल्या. रामचंद्र वर्देने मला प्रॉम्प्टिंग कसं करावं जे नटाला उपयुक्त ठरेल पण बाहेर प्रेक्षकांना आवाज ऐकू जाणार नाही. अच्छा, म्हणजे प्रॉम्प्टिंग करायचं पण टेक्निक होतं. ती एक वेगळीच कला आहे. मुळात तुम्हाला पुस्तकात बघायला लागताच कामा नाही, इतक्यात तुम्ही हजर राहिलं पाहिजे तालमीला. म्हणजे सगळी वाक्याच्या वाक्य पाठ होतात. एक हट्टी मुलगीमध्ये तळवलकरांना मी प्रॉम्प्टिंग करायचो, त्यांना एका कानानं ऐकू येत नसे, त्यामुळे त्यांना ज्या कानानं ऐकू येतं त्या बाजूला उभं राहून त्यांना प्रॉम्प्टिंग करायचं. ते मग भले अपोजिट विंगेमध्ये जरी उभे असले तरी तिकडनं आपला आवाज थ्रो करून प्रेक्षकांना ऐकू न जाता त्यांना कळला पाहिजे. मग त्याच्यासाठी आणखी काही अंग त्याला तुम्हाला भर घालायला लागायची. ती म्हणजे अशी की त्यांची काय निर्या काढायची ॲक्शन असेल तर मग आपण आपल्या अशा निर्या काढून दाखवायच्या विंगेतून. मोठ्याने आ ओ ई हे सगळे इतके मोठे हे करायचे की त्या आपल्या तोंडाच्या आकारावरून त्यांना शब्द सुचला पाहिजे. बरं, तुम्ही शब्द कुठलेही म्हणा, पण ते टोनिंग जर असेल तर तुमचे शब्द चुकलेले असले तरी नटाला बरोबर आठवतात त्या स्वरावरून. त्यामुळे तो स्वर प्रॉम्प्टरला कळणं हे फार अत्यंत आवश्यक असतं. नट कुठे उभा राहणार आहे हे माहिती असायला पाहिजे, कारण कित्येक वेळेला आपल्याला रंगभूमीवरचा नट दिसत नाही, विंगेतूनच प्रॉम्प्टिंग करायला लागतं असं काही नाही. बाजूच्या फ्लॅटच्या आड उभं राहून सुद्धा कित्येक वेळेला करायला लागतं आणि ते हावभावात सकट केलं तर नटाला ते पटकन आठवतं. बरं, ते प्रॉम्प्टिंग करताना पुन्हा नटाच्या मागं घाई केल्यासारखं लागलं की तो हात असे मारतो पडद्यावर. ही खूप लोकांना सवय असते. म्हणजे मला कळलंय रे, जरा थांब, घाई करू नको. आणि इकडे प्रॉम्प्टरला घाई असते की आपण सांगितलेलं वाक्य तो केव्हा उचलतोय आणि बोलतोय. या बाबतीत दामू अतिशय उत्तम काम करायचा, पण प्रॉम्प्टर फक्त मी असायचो तरच. लाखेचे मणी नाटकात नाईलाजानं दामूला काम करावं लागलं. आमच्या ललित कला केंद्र या संस्थेचं पहिलं नाटक ते. तर त्याच्यात दामू काम नाईलाजानं करायचा, पण दामू एका ठिकाणी बसलेला असायचा आणि विंगेत बघायचा. त्याने बघितलं की मी त्याला वाक्य नुसती सुचवायचो हावभाव करून, त्याला बरोबर कळायचं ते.
आणि त्याच्यामुळं ते दामूचं भाषण पाठ होऊ नये यासाठी मी नेहमी प्रार्थना करायचो. नाही तर माझं काम जाईल ना. हो, ते पाठ झालं की तुमचं काम संपलं. मग मी त्यासाठी मग टेप रेकॉर्डर ऑपरेट करायला शिकलो, प्रॉपर्टी लावायची आणि ती गोळा करायची हे शिकलो. म्हणजे काय, आपलं हे काम गेलं तरी ते काम आहे. काही ना काही करून आपण रंगभूमीशी संबंधित आहोत हे सतत आपल्याला जाणवलं पाहिजे. ओके. ते नुसतं विंगेत उभा राहायला, नाटक बघितलं, मग नंतर आलेले कपडे उचलून ठेवले, याला काही अर्थ नाही. मग मला पद्धत अशी शिकवली दामूनं की दोन्ही विंगेमध्ये एंट्री एक्झिटचा चार्ट लावायचा आणि त्या चार्टमध्ये प्रत्येक माणसाबरोबर काय प्रॉपर्टी आहे ती त्या विंगेत मांडून ठेवायची. नटाला एवढीच सूचना करायची की आलास की इथेच प्रॉपर्टी ठेव, नेऊ नको तुझ्याबरोबर, इथेच ठेव, कोणाच्या हातात देऊ नको, आम्ही ती बरोबर गोळा करू, बरोबर पुढच्या प्रयोगाला मांडून ठेवू. हे इतकं मला त्याने शिकवलं आणि मी ते खरोखर अंमलात आणलं आणि अनेक प्रयोग तसे केले. माझा वेळ जायचा घरी चार्ट बनवण्यात, पण मला तो चालायचा वेळ गेलेला. पण नट कसा, त्याला रंगभूमीवर आपण कुठल्या तरी परक्या प्रदेशात आलोय असं वाटतं कामा नये. स्वतःच्या घरात आहोत असं त्याला वाटलं तरच तो काम चांगलं करू शकेल. हे एक मनाची खुणगाठ बांधलेली होती. ही शुड नॉट फील दॅट ही इज अ गेस्ट ऑन स्टेज, ओके, असं वाटायचं. तर त्याच्यामुळे या गोष्टी पण मी एक शिकलो. तुम्ही प्रॉम्प्टिंग करायचं, त्याच्यामुळे तुमच्या भूमिका पाठ होत असतील. त्यातून असे बदली किंवा रिप्लेसमेंटच्या भूमिका तुम्ही करायला लागलात असं तर नाही? हा, तसं थोडं म्हटलं तरी चालेल, पण एक 2-3दा असं झाल्यावर मग मी कोण ऍबसेंट राहतोय का याच्याबद्दल जरा माझी उत्सुकता वाढायला लागली. असं वाटायला लागलं कोणाची तरी अडचण यावी, कोणीतरी ॲबसेंट राहावं. मग ती फार मोठ्या भूमिकेपर्यंत जेव्हा माझी मजल जायला लागली तेव्हा मी स्वतःला जरा आवर घातला, हे फार होतंय आपलं. पण असं करता करता माणूस नावाचं बेट हे ज्या वेळेला ललित कलेच्या 60 वर्ष पुरी झाली म्हणून उत्सवात झालं नाटक, तर त्या नाटकामध्ये डॉक्टर घाणेकर काम करणार नव्हते, दामू केंकरेनं त्यांचं काम केलं. तो एक वेगळा इतिहास आहे जरा बारीकसा. आणि म्हणून दामू केंकरे त्यात एक 2-3 मिनिटाचं वाण्याचं काम करायचा, ते काम मला करायला मिळालं. तर ते काम मला म्हणजे मुंबईमध्ये व्यावसायिक रंगमंचावर मी केलेलं ते पहिलं काम. म्हणजे मेकअप बिकअप करून वेगळे स्वतःचे न घालता कंपनीचे कपडे घालून मी केलेलं ते काम पहिलं. आणि त्यामुळं मग मला ते काम माझं चांगलं झालं की नाही मला माहिती नाही, पण माधव वाटवे हे आमच्या ग्रुपमध्ये होते. तो मला नेहमी सांगायचा की जयंता, ठणठणीत बोललं पाहिजे, लक्षात ठेव, आपलं बोलणं ऐकू गेलं पाहिजे, ठणठणीत बोललं. ही अगदी पहिली पायरी त्याने मला सांगितलेली. काय मी त्याप्रमाणे ते चांगलं ठणठणीत बोललो वगैरे. ते मॅच झालं की नाही बोलणं हे माहीत नाही मला, पण दुसऱ्या दिवशी तेंडुलकर गिरगावात सकाळी सुषमाला अशी कडेवर घेऊन फिरायला जायचे. तर सकाळी ते मला नेमके भेटले. त्यांनी विचारलं, काय रे कसं झाला प्रयोग? मी म्हटलं छान झाला, माझं असं काम झालं. मी जास्त करून माझ्याच कामाविषयी बोललो. 2 मिनिटाचं काम जवळजवळ, पण 15-20 मिनिटं मी तेवढंच बोललो. मग मला वाटतं बहुतेक ते कंटाळले असावेत, कारण ते म्हणाले अच्छा म्हणजे एकूण प्रयोग चांगला झाला असं ते म्हणाले. ते अच्छावरनं मी कळलं मला की आता ह्यांना जायचंय काय. पण ते मी माझ्या स्वतःवर खुश होतो दुसऱ्या दिवशी की आपण हे बोललो सगळी वाक्य स्टेजवर आणि बोलताना घाबरलो नाही, हे मला त्या दिवशी जाणवलं. मग म्हटलं आता अशी संधी, म्हणजे तोपर्यंत जवळजवळ 2-2.5 वर्ष मी नुसतं प्रॉम्प्टिंग करतच होतो आणि बॅकस्टेज करत होतो. ते पुढं कंटिन्युअस बॅकस्टेज आहे माझ्या नशिबात म्हणण्यापेक्षा ते मी आवडीनं आनंदानं करत असे. कारण अनेक लोकांची कामं बघायला मिळायची, अनेक लोक कसे चुकतात ते बघायला मिळायचं, आणि आपण किती बरोबर करतो आहोत याच्यापेक्षा दुसरा कसा चुकतोय एवढं साधं कसं कळत नाही, हे प्रत्येक तालमीला बसलेल्या नटाच्या मनात असतं. हे मला स्वतःवरून तेव्हा जाणवलं. त्याच्यामुळे मला ते कळायचं की फार चुकतोय, हा बरोबर नाही करत, आपण असं केलं असतं, मी हे करू शकेन सहज, असं मनात वाटायचं. पण माणूस नावाच्या बेटमध्ये प्रत्यक्षात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण म्हणतो तितकं हे सोपं नाहीये. ही एक वेगळीच कला आहे की पाठ आहे भाषण म्हणून जाऊन म्हणायचं, तसं नाही, बाकीचे पण काय करतात हेही लक्षात आपल्या यायला पाहिजे. आणि असं एक एक गोष्ट मग मला माझ्या पूर्णत्वाकडे हळूहळू न्यायला लागली. पण तो दिवस यायला फार काळ गेला, हा भाग वेगळा. बरोबर. नाही, ते मी तेच म्हणतो की पाठांतर छान होतं, तुम्ही बदली रिप्लेसमेंट करायचं, रिप्लेसमेंटची भूमिका झाली, प्रयोग पार पडला की तुम्ही जेव्हा विंगेत एक्झिट करत असाल त्याच्यानंतर घरी जाण्यापर्यंतचा जो प्रवास होता
असतो त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा विचार करायचात का मी काय काय केलं आज, कसं केलं, काय केलं, तर त्याचं तुम्हाला आश्चर्य वाटायचं का की एवढं मोठं मी कसं काय पेललं आज, काय कधी त्यावेळेस रिहर्सल न करता, कारण नाटक ही रिहर्सल करून हो, करायची गोष्ट आहे. हो. तर तुम्हाला तसं म्हणजे कसं धाडस व्हायचं तुम्हाला? नाही, त्यावेळेला मी घरी जायचो तो वेगळ्या जोशात जायचो, की जरा आपल्याकडे कोण बघताय का वगैरे असं माझं फार लक्ष असायचं. कोणी बघत नसे, कारण पहिल्यांदाच मी ते काम केलेलं, कसं कळणार कोणाला बरोबर. काय केलंय ते. त्यामुळे मला ते नाही, पण दुसऱ्या दिवशी मी वाट बघायचो आता पुन्हा प्रयोग झाला आणि पुन्हा मला अशी संधी मिळाली तर मी यावेळेला ते असं जे बोललोय त्याच्याऐवजी मी असं बोलेन, मग हे असं बोलून बघूया का. मग तो वाणी आहे, म्हणजे तो वाणी बोलताना मध्ये एखादा गुजराती शब्द आला तर चालेल एक्झॅक्टली. का. मी हे काय एवढ्यासाठी विचारलं की नट म्हणून जरी बदली काम केलं तरी तुमची प्रोसेस चालू असायची. हो, ऍक्टर म्हणूनची त्या भूमिकेकडे बघण्याची प्रोसेस तुमची चालू असायची. हे त्या जिवंतपणाचं लक्षण आहे असं मला वाटतं, नाही का? हो, हो. आणि ती कॅरेक्टर जशी असेल त्याप्रमाणे आपल्याला काय भाषेत बदल करायला हवा किंवा काय वेगळे एखाद दोन शब्द गुजराती यायलाच पाहिजे असं नाही, एक दोन शब्द केम असं मध्येच म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं मग ते लोकांना. पण तेवढ्यात त्यांच्या मनात असं येतं की अरे वा याने चांगलं काम केलं. ह्या बारीक बारीक गोष्टी कशा बांधत नेतो आपण ह्याच्याकडे माझं मन नंतर लक्ष जायला लागलं जास्त. अतिशय आव्हानात्मक भूमिका होती जी अशक्य होतं, म्हणजे ही मी भूमिका इतक्या कमी अवधीत करूच शकत नाही आणि तरी तुम्ही केलीत. असं एखादं तुम्हाला भूमिका आठवते का? हो, ते पुढे म्हणजे मला थोडीशी नट म्हणून मान्यता मिळाल्यानंतरची गोष्ट एक आहे तशी. म्हणजे अत्र्यांचं शेवटचं नाटक किंग लिअरवरचं सम्राट सिंह, ते नाटक त्यांनी लिहिलं. त्यांची इच्छा होती नानासाहेब फाटकांनी काम करावं लिअरचं, पण नानासाहेब त्यावेळेला काम करायच्या शारीरिक अवस्थेत नव्हते. तर ते धुमाळांनी ते नाटक त्यांच्याकडे घेतलं. त्यांना ते काम करायची इच्छा होती, पण धुमाळांचा रंगमंचावरचा वावर इतकी वर्ष थांबलेला होता सिनेमामुळं की त्यांना ते धाडस होईना. मग अखेर नाटक अत्र्यांच्या शेवटच्या आजारामध्ये ते अत्रे नाट्य मंदिर ही संस्था पुन्हा चालू करायच्यासाठी म्हणून ते नाटक केलं गेलं. ते दार्वेकरांनी ते नाटक बसवलं, मास्टर दत्तारामांनी ते लिअरचं काम केलं आणि मला त्यात विदूषकाचं काम मिळालं. हे विदूषकाचं काम मास्तरांनी, दार्वेकर मास्तरांनी सांगितलं होतं आयदर गणेश सोळंकी किंवा जयंत सावरकर हे दोघंच मला पाहिजेत, पण गणेश हा पहिला प्रेफरन्स आहे, मग कोणीतरी दुसरा करणार ते जयंत सावरकर, पण नंतरचा नाईलाज अजून माझ्या डोक्यात नाही आहे. त्यामुळे गणेश त्यावेळेला शिरवाडकरांचं मी एक विदूषक नावाच्या नाटकात तालमी करत होतो, त्यामुळे त्याला काही जमलं नाही आणि मला ते काम मिळालं. मला ते काम मिळाल्यानंतर मला मास्तरांनी शिकवायला सुरुवात केली, पण मला ते अजिबात जमत नव्हतं. किंबहुना माझ्या मनाचीच अशी एक धारणा झाली होती की हे आपल्याला येणारच नाही कधी. त्याच्यामध्ये नाच होता, त्या नाचाच्या रिदमवर कविता म्हणायच्या होत्या. त्यात एक दोन असे तुकारामाचेच काही ओळी होत्या, इथे कुणाचे काय बा गेले ज्याचे त्यानेच अनहित केले, ही त्यातली कविता मला अजून आठवते. त्या विदूषकाचं शेवटचा प्रवेश लिअर बरोबरचा जो होता तेव्हा तो राजाला म्हणायचा की राजा, मला जर परमेश्वरानं विचारलं की तुला काय पाहिजे तर मी त्याच्याकडे 2 टोप्या मागीन. राजा म्हणतो 2 कोणासाठी? एक माझ्यासाठी आणि दुसरी तुझ्यासाठी. टोप्या मागीन म्हणजे भीक मागायला. याचं कारण राजाने सगळं आपलं देऊन टाकलेलं असतं तिन्ही मुलींना, तिन्ही जावयांना, की जे नंतर त्याला उभे करत नाहीत. आणि नंतरचा सीन तो माळावरचा सीन होता की जिथे राजाला आता राज्य नाही, काही नाही, अधिकार नाही, काही नाही, तो आता अत्यंत दरिद्री झालेला आहे आणि अशा परिस्थितीत तो आणि शेवटपर्यंत त्याची साथ न सोडणारा विदूषक आहे. नटसम्राटमध्ये याच्यावरचं वाक्य आहे, आपला बसायचा समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये, असं कावेरीच्या तोंडी वाक्य आहे. ते त्याच्यावरनंच आहे ते. तर ते काम करताना मी इतकी करुण मुद्रा करत असे असं आमच्यातल्याच काही लोकांचं म्हणणं, आणि ते काम मला फार जमलं होतं. ते काम करताना एक दिवस मला ते येतच नव्हतं आणि मास्तर भयंकर चिडले आणि त्यांनी आपल्या कमरेचा पट्टा काढला मला मारायला. त्याने हात उगारला आणि शशिकांत मध्ये पडला निघते. मला सगळेजण, गुलाब कोरगावकर होती, दमयंती गोसावी होती, नितीन मंत्री होतं, बरेच लोक होते, दिनेश करमरकर होता, ते सगळे हसले. तर ते हसले त्याचा मला आणखी तो माझा अपमान झाल्यासारखं वाटलं. मी जो त्या दिवशी घरी गेलो, मी 4 दिवस तालमीला गेलो नाही.
मी गेलो नाही 4 दिवस तालमीला. शशिकांत निघते आला घरी. तो म्हणला मास्तरनी तुला बोलवलं आहे. म्हटलं नाही, माझा मास्तरांनी अपमान केला हे मला लागलेलं नाही, पण मला येत नाही आहे. मला येत नाही आहे हे जास्त मला माझ्या मनाला लागलं. अपमान काय, शिक्षकानं आपल्या विद्यार्थ्याचा अपमान केला तर त्यात काही नवल नाही, आणि केला तर हरकत नाही त्याच्या भल्यासाठीच. त्यामुळे मला त्याचं नाही वाटलं. मला वाटलं मला हे येत नाही, हे येणार नाही असं वाटलं. तर तो म्हणाला नाही तुला येईल. मास्तर असं म्हणतायत की ज्या अर्थी तो गैरहजर राहिलाय पण घरी तो करत असणार. म्हटलं हो, मी घरी तालीम करत होतो, रोज बायकोला दाखवत होतो करून, हे माझं बरोबर आहे का. ती नेहमी सांगायची नाही तुमचं खरं नाही वाटत आहे, तुमचं खोटं वाटतंय. शेवटच्या दिवशी ज्या दिवशी शशिकांत आला त्याच दिवशी ती नेमकी म्हणाली की आज जरा तुमचं खूप बरं वाटतंय बघायला. म्हणून मग मी शशिकांत बरोबर गेलो. मास्तर म्हणाले अरे गधड्या, असं रागवून घरी बसायचं नसतं. आपली तालीम असते ती सोडून घरी बसलास तर तुला कधीच काही येणार नाही. आणि म्हणून मला ते नंतर ते माझं काम खरोखरच इतकं गाजलं, खूप माझ्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. दुर्दैवानं प्रयोग त्याचे जास्त झाले नाहीत, काहीतरी 8-10 प्रयोग मला वाटतं झाले, आणि नंतर ते नाटक थांबलं. पण तेव्हा माझ्या असं मनात यायला लागलं की आपण पूर्ण वेळ हा व्यवसाय घेतला तर काय होईल, काय होईल, आपल्याला कामं भरपूर मिळतील. कारण तेव्हा आजूबाजूला खूप लोक निर्माते येऊन असं म्हणायचे अरे कशाला त्या नोकरीत आता अडकलायस, लवकर बाहेर पड, तुला आमच्याकडे काम आहे, असं खूप लोक म्हणायचे. त्याच्यापैकी एक मुकुंद निमकर होते. आणि वाहतूक दुर्बांची जोडी या नाटकात बाळू आपटेचं काम मला मिळावं अशी माझी खूप इच्छा होती. आणि श्री जोगळेकर ज्यांनी मला जुन्या नाटकातली कामं शिकवली त्यांचा मला खूप मोठा पाठिंबा होता. म्हणजे मी एकदा मुकुंद निमकरला विचारलं सुद्धा की मुकुंद, मी किती दिवस माझी आहे हीच प्रकृती जपून राहायचं आहे, याच्यात वाढ झाली तर मला बाळू आपटेचं काम मिळणार नाही काय. तर तो म्हणला बघूया आम्ही प्रयत्न करतो, पण ते काही मला आजपर्यंत मिळालं नाही. तो भाग वेगळा. पण त्या सम्राट शिव नाटकानं मला प्रेरणा दिली की तू नोकरी सोड. मी नोकरी सोडणार हे कळल्यावर घरातून आधी मला बाहेर पडावं लागलं. मी घरातून बाहेर पडलो तरी सुद्धा मी बायकोला विचारलं मी काय करू. ती म्हणाली तुमची घुसमट होती नोकरीत, तुम्ही नोकरी सोडा. तुम्हाला रंगभूमीवर काम करून आनंद मिळणार आहे ना, मिळालेला प्रत्येक पैसा तुम्ही घरी आणून द्याल ना, हे तिनं मला विचारलं पुन्हा पुन्हा. मी म्हटलं पण दिवस गरिबीत काढावे लागले तर. ती म्हणाली गरिबी मला काही नवीन नाही. हे तिचं पहिलं वाक्य, गरिबी मला नवीन नाही, मी ही एका नटाचीच मुलगी आहे. हे जेव्हा तिनं सांगितलं तेव्हा मी पदरात 2 मुली घेऊन आणि 1 बायको असा बाहेर पडलो घराच्या. आणि पहिला राहिलो मी तो सगळ्या वेश्यांच्या वस्तीमध्ये राहिलो. पण त्यावेळेला मी नोकरी सोडलेली होती, पण माझं नाव नोकरीच्या लिस्टमध्ये होतं. आणि मी ज्यांचा सेक्रेटरी होतो ते कॉन्सुलेट होते एका अमेरिकन स्टेटचे. त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन होतं. 74 सालापर्यंत नोकरी सोडल्यानंतर सुद्धा मला पोलीस प्रोटेक्शन होतं. आणि मी आमच्या मालकांच्यामुळं राजभवनवर गव्हर्नरचं काम करायला जात असे. त्यांची गाडी न्यायला यायची. 1-2दा लाल दिव्याची गाडी आलेली बघितल्यावर आमच्या आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जरा माझी हे वाटले की अरे हा फार इन्फ्लुएन्शियल माणूस दिसतोय, तेव्हा याला त्रास द्यायचा नाही. त्यामुळे गल्लीत मारामारी सुरू असली की नाक्यावर मला सांगायला यायचे तुम्ही जरा इथेच थांबा, तेवढी मारामारी संपू दे, मग तुम्ही आत जा, असं सांगायला यायचे. पण मला कधी त्रास नाही झाला. त्या वस्तीत मी राहिलो. मग मुलांना त्यामुळं बालभवनला घातलं. आणि असं माझं मग तिथून वेगळं आयुष्य एक सुरू झालं, ज्याला म्हणजे प्रॅक्टिकल आयुष्य. रोज दुपारी जेवायचं असेल तर पैसे मिळवलेच पाहिजेत, हा जो एक जीवनातला अनुभव यायला लागतो. आणि आपण जेवण घेणं वेगळं, पण आपल्यावर अवलंबून असलेल्या माणसांचं पोट भरणं आपलं कर्तव्य आहे याची जाणीव होऊन आपण ते करणं. मग हे नोकरी सोडल्यानंतर तुम्हाला ह्या व्यवसायावर अवलंबून राहावं असं तुम्हाला जो आत्मविश्वास आला, हो बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही सतत काम करत गेलात का मध्ये खंड पडला किंवा काय. नोकरी सोडल्यानंतर 2.5 वर्ष मला कामच नव्हतं. अरे बापरे. मी कोकणातून कुळथाचं पीठ, मेथकूट वगैरे अशा गोष्टी आणायच्या ज्या मुंबईत मिळत नसत, घरी तयार केलेल्या, आणि त्या विकायचो. आणि त्याच्यावर थोडाफार चरितार्थ चालवायचो. साहित्य संघानं मला नोकरीला काही दिवस ठेवलं, महिना 500 रुपये पगार देऊन. पण नाटकच नाही, नुसता पगार घेऊन मग काय माझी नोकरी वाईट नव्हती, म्हणून मी ते काम सोडलं. आणि या गोष्टी करता करता मग जिथे मिळेल तिथे काम करायचं असं मी ठरवलं, पण नोकरीला लागायचं नाही. कारण मामांना मी विचारलं की म्हटलं काय करू, मी नोकरी सोडतोय. ते म्हटले मुलगी दिले तेव्हा व्यावहारिक सल्ला असा आहे की तुम्ही नोकरी सोडू नका, पण नट म्हणून विचाराल तर मी सांगेन माझा जावई या व्यवसायात येतोय, मला त्याचा अभिमान आहे.
पण आम्ही हा व्यवसाय निष्ठेनं आणि श्रद्धेनं केला. तसा त्या श्रद्धेनं तुम्ही करणार असाल तर तुम्ही या व्यवसायात या. पण गरिबीला कंटाळून तुम्ही जर पुन्हा नोकरीला लागणार असाल तर तुमचा माझा संबंध राहणार नाही, तुम्ही माझ्याकडे येऊ नका. अन्यथा माझ्या ताटातल्या अर्ध्या भाकरीतली अर्धी भाकरी तुम्हाला मी देईन. हे इतकं त्याने निक्षून सांगितल्यानंतर मला रिअलाइज असं झालं की नोकरी सोडणं म्हणजे निव्वळ चेष्टा नव्हे. पण मी ते करायचं ठरवलं होतं, मी ते धाडस केलं. दुर्दैव हात धुवून पाठी लागतं तसं झालं की 10 वर्ष नोकरी केली असती तर मला कंपनीचा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी हे सगळं मिळालं असतं. पण 9 वर्षच नोकरी झाली होती आणि आम्हाला अकाउंट्स क्लार्कनं सांगताना त्याने चुकीचं सांगितलं. आणि त्याच्यामुळे पण एकदा राजीनामा दिल्यानंतर मग काहीच होऊ शकत नाही. त्यामुळं मी एकदा राजीनामा दिला, तो दिला. नेमका मी राजीनामा दिला आणि कंपनीचं जिथे ऑफिस होतं ते बिल्डिंगला आग लागली, फ्लोरा फाउंटनला, सिद्धार्थ कॉलेजच्या समोर. त्यामुळं मला आणखी 3 महिने जास्त पगार मला मिळाला नोकरी सोडल्यानंतर सुद्धा. पण मी नोकरी सोडली आहे, राजीनामा दिला, हे इतकं सगळ्यांना माहिती होतं की मी राजीनामा दिला नाही हे खोटं बोलणं मला जमलं नाही. नाहीतर कागदपत्र पुरावा काहीच नव्हता. बोललो असतो खोटं तर चाललं असतं, पण मलाच ते असं बुद्धीला पटेना की खोटं बोलून आणखी काय मिळवणार आपण. पण हा एवढा मोठा आर्थिक तोटा होणार आहे हे डोक्यात नाही आलं, कारण थोडं ते गणितच चुकलं माझं. पण मला त्याचा पश्चात्ताप नाही झाला. बर, काय जे होणार आहे तसंच ते घडतं आणि आपल्याला बुद्धी तशीच होते. त्यामुळे मला त्याचा पश्चात्ताप नाही झाला. म्हटलं काय झालं तर झालं, जे काय मिळाले पैसे त्यातून मी जागा घेतली म्हणण्यापेक्षा आमच्या गिरगावातलाच एक मुलगा ज्याचं चष्म्याचं दुकान आहे, कुलकर्णी म्हणून, माहिती असेल तुला, त्याच्या मोठ्या भावानं माझ्यासाठी जागा बघितली आणि तिथे त्याने जाऊन पहिले पैसे भरले आणि मी ती जागा ताब्यात घेतली. मी तिथे जागा ताब्यात घेतली आणि राहायला गेलो तर मला काही नियम सांगितले की कॉटवरून उडी मारायची नाही असं मुलांना समजावून सांगा. कारण त्यावेळेला आंघोळ लहान मुलाला घालता घालता मोरीतनं ती दोघं जण, तो मुलगा आणि ती बाई आंघोळ घालणारी दोघं खालच्या मजल्यावरच्या मोरीत गेली. हो, तर तेव्हापासून त्यांनी ठरवलं की ही बिल्डिंग अशी आहे, तकलादू आहे, त्याला टेकू लागलेले आहेत. मला खूप लोकांनी विचारलं कशाला घेतलीस ही जागा. मी म्हटलं बुवा जागा स्वतःची पाहिजे, काय वाटेल ते झालं तरी, म्हणून मी ही जागा घेतली. याच्याहून अधिक चांगली जागा मला घेणं शक्य नव्हतं कारण माझ्याकडे पैसे नाहीत. पण नंतर मला कळलं की पार्ल्याला तेवढ्याच पैशामध्ये आमच्याच ओळखीच्या व्यवसायातल्या 2 मित्रांनी जागा घेतलेली. त्यापैकी एक बाळ कर्वे, दुसरा सुनील शेंडे. पण मला ती त्यावेळेला पार्ल्याला बापरे कुठे जंगलात जाता राहिला असा एक त्यांचा विचार करण्याचा दृष्टिकोन होता. पार्ला छे अंधेरी, अरे काय, गिरगाव, दादर जास्तीत जास्त, पण गिरगाव, अरे गिरगाव म्हणजे सोनं असं त्यावेळेला होतं. म्हणून मी ती जागा घेतली, तिथे राहिलो. त्या जागेमध्येही माझा उत्कर्ष झाला. ती जागा रिडेव्हलप होऊन पुढं सगळं काय व्हायचं ते झालं आणि मी आज याला आहे. पण जेव्हा नोकरी सोडलीत आणि काही काळाचा खडतर गेला, त्या काळात तुम्ही सर्व्हाइव्ह कसे झालात, म्हणजे काय केलं तुम्ही? त्या काळात मी सर्व्हाइव्ह झालो म्हणजे रुईया म्हणून जो एक इंडस्ट्रियलिस्ट आहे त्याच्याकडे मी 3 महिने काम केलं. त्याने जेव्हा मला परमनंट नोकरीची ऑफर दिली तेव्हा मी लगेच नोकरी सोडली. मी म्हटलं नाही, मला जमणार नाही. तो म्हणाला माझ्या घरी, माझ्या बंगल्यावर ये, मी तुला कितीतरी नट दाखवतो जे कर्ज मागायला येतात माझ्याकडे, काय तुझ्या या धंद्यात आहे, काही नाही आहे, तू ये माझ्याकडे, असं तो मला म्हणाला. पण मी म्हटलं नाही, मुझे नोकरी नाही करनी आहे असं मी त्याला सांगितलं आणि मी ती नोकरी सोडली. संघाचं पेन्शन 500 रुपये मिळत होतं, याच्याकडे 400 रुपये पगार होता. असे मिळून मी ते कसं बसं चालवत होतो. पण मी ते सोडलं, एक वेगळ्याच अर्थानं मी पुन्हा बेकार बनलो. पण नोकरी करायची नाही हे माझं ठरलेलं होतं. मग मी कुठे क्लबातनं कामं करायला लागलो. मी त्यावेळेला मग मी संगीत काम करायला लागलो. त्या संगीत काम करत असताना ते एक वेगळी आठवण आहे. गोविंदराव अग्निंगडे मी 8 वर्ष गाणं शिकलो, पण रंगभूमीवर मी कधीही केला नाही. फक्त भावबंधन नाटकात एक कॉमिक गाणं मी म्हणायचो, त्या गाण्याला मात्र मला 125 प्रयोग टाळ्या मिळालेल्या आहेत, शेजारी उदयराज गोडबोले सारखा गायक असूनही. क्या बात आहे. तर त्यावेळेला हा चरितार्थ चालता चालता मी असा त्रासलो. मी असं ठरवलं की आता पुढल्या 1 तारखेपर्यंत आपल्याला जर काही काम नाही मिळालं तर नाटक बघायला सुद्धा जायचं नाही आणि नोकरीला लागायचं सरळ.
कारण मुलांच्या फिया राहायला लागल्या. दोन्ही मुली, त्यांना उत्तम शिक्षण मिळावं म्हणून सेंट कोलंबासारख्या शाळेत घातलं त्यांना. पण प्रत्येक वेळेला वार्षिक परीक्षेला बसताना फी कुठून भरायची हा प्रश्न यायला लागला. त्यावेळेला मला मदत केली ती विनय आपटेने अधूनमधून गजरा याच्यात काम देऊन टेलिव्हिजन कार्यक्रमात टेलिव्हिजनवर. नीलम प्रभूंनी मला मदत केली. ती त्यावेळेला एक नियम होता, 40 दिवसाहून जास्त दिवस झाल्याशिवाय नवीन कॉन्ट्रॅक्ट रेडिओचं मिळत नसे. तर मला ती बरोबर 40 दिवस झाले की एक काम आणून द्यायची. ते करताना बाळ कुर्तडकरांनी मला डबिंग हा एक वेगळा व्यवसाय शिकवला. त्या डबिंगवर मी पुष्कळ तरलो. त्याच्यानंतर प्रभाकर जोशी त्यावेळेला प्रपंचमध्ये काम करायचे रेडिओवर, पुन्हा प्रपंच. त्यांचं टेकाडे भाऊजीचं काम हे मी ते रजेवर 15 दिवस गेले की मी करायचो आणि मग ते वर्षातनं 15 दिवस रजेवर जायचे. मग मी ते काम करायचो, मला ते पैसे मिळायचे, मग मी मुलींच्या फी भरायचो. अशी मी 2.5-3 वर्ष काढली आणि शेवटी हा निर्णय घेतला की हे काही आपल्याला जमेल असं दिसत नाही. आपण हरलो असं कबूल करावं आणि यशस्वी माघार घ्यावी, नोकरी करायची. मग मी रणजित बुतकर म्हणून एक ग्रस्त होते वितरक. त्यावेळेला त्यांनी ते एकपात्री नकलांचा कार्यक्रम करायचे. त्यांनी त्यावेळेला मंत्र्याची सून नावाचा एक सिनेमा काढला होता. दिनकर द पाटील डिरेक्टर होते. तर मी त्यांना म्हटलं की रणजित माझ्या घरी येशील का जरा, कारण तो ज्योतिष बघायचा. तर तो म्हणाला येतो, पण एका अटीवर, सिनेमात काम मागायचं नाही. म्हटलं ठीक आहे, नाही मागणार. मग तो घरी आला माझ्या आणि मी त्याला म्हटलं अशी अशी स्थिती आहे, तर मी काय करू आता, मला नोकरीच करायची, आता मला दुसरं काही मार्ग दिसत नाहीये. तेव्हा तो म्हणाला की 2 महिने थांब. ही गोष्ट डिसेंबर मधली होती 77 आणि मार्च 78ला सूर्यास्त नाटक आलं. तो मला म्हणला तू 2 महिने थांब आणि 2 महिन्यानंतर मला तू एप्रिलमध्ये फोन करून सांग तू कुठे आहेस. इतक्यात नोकरी करायची घाई करू नकोस. आणि त्याप्रमाणे मला सूर्यास्त नाटक मिळालं आणि सूर्यास्त पासून मग मी मार्गाला लागलो. सूर्योदय झाला, म्हणजे सूर्योदय झाला. नाटकाचं नाव सूर्यास्त पण झाला सूर्योदय. मग सूर्यास्त पासून मी पुन्हा गाडी रुळावर आली. नाटकातल्या पैशांनी पोट भरायला लागलो. हा मधला खडतर काळ जो तुमच्या आयुष्यामध्ये आला, पण त्याआधी जे तुम्हाला सहाने सांगत होते, प्रोत्साहित करत होते की अरे नोकरी सोड, मी आहे ना, तू कशाला काळजी करतो, नोकरी सोड, ती माणसं कुठे गेली होती या 2.5 वर्षात? ती माणसं होती पण त्यांच्याकडे मला द्यायला कामच नव्हतं. अच्छा. हा, कारण हा अनुभव मी आणखी एका मोठ्या नटाच्या बाबतीतही घेतलेला आहे. त्याने नोकरी सोडली आणि त्यांना सांगितलं होतं अरे काय बघ कशी कामं येतील ते, आणि त्यांनाही काम कधी मिळालं नाही आणि ते निवृत्त व्हायला आलेले होतेच, त्यामुळे त्यांना काही तसा फार फरक पडला नाही. पण हे मी बघितलं होतं की आम्ही आहोत ना या व्यवसायात, असे सांगणारे खूप लोक असतात. पण त्यावेळेला मंदारमाला नावाचं नाटक चालू होतं. त्या मंदारमालामध्ये तुम्ही काम कराल का घाणेकरांच्या बदली, असं मला विचारलं होतं. आणि मी म्हटलं हो करीन ना. वास्तविक ते काम करणं अत्यंत अवघड होतं. त्याला गाण्याचं नीट सखोल ज्ञान आणि प्रॅक्टिकल त्याचा म्हणजे अनुभव पाहिजे होता. म्हणजे मला मी ते जमवलं असतं, कसंही केलं असतं, कारण नट काय तसा एकदम कधी हार जात नाही. तो कधीच असं म्हणणार नाही हे काम मला जमणार नाही. तो म्हणाल ते मी नट आहे तेव्हा मला सगळ्या तऱ्हेच्या भूमिका जमल्या पाहिजेत. पण ते ठीक आहे बोलायला, पण मला मी प्रामाणिकपणे सांगतो की मला ते काम नाही मिळालं हा सुद्धा माझ्या प्रगतीचा एक भाग आहे. कारण त्यावेळेला मी जर पुन्हा अयशस्वी म्हणून ठरलो असतो तर पुन्हा मला नव्याने नवीन गोष्टी करायला लागल्या असत्या वेगळ्या वेगळ्या. त्यामुळे मी म्हणतो काही वेळेला माझ्या हातातनं जे काम गेलं, असे अनेक झाली कामं. साहित्य संघात काही नाटकं निघाले पण मला त्यात काम नाही दिलं. एक होती वाघीण नावाचं नाटक शिरवाडकरांचं, त्यावेळेला साहित्य संघाने काढलं. त्यातलं एक काम मला मिळेल असं मला त्यांनी सांगितलं होतं, पण ते नाही मिळालं. नाही मिळालं. नंतर ज्या वेळेला साहित्य संघाचं कॉकेशन चॉक सर्कल हे जेव्हा जर्मनीला गेलं तेव्हा मला सांगितलं की तुम्हाला बोलावलं आहे म्हणून, पण तेव्हाही नाही मिळालं. पण हे सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. 2 ठिकाणी मला नट म्हणून न बोलावता मला बॅकस्टेज वर्कर म्हणून बोलावलं. रंगमंचा मागचं आणि मॅनेजमेंट वगैरे करायला तुम्ही या म्हणून बोलावलं. काय मला आता पुन्हा मी ते मागे जायचं केवळ काम मिळत नाहीये म्हणून, म्हणजे मग मी आता तू हल्ली काम करत नाहीस का, सोडलंच वाटतं काम करायचं, असाही लोकांनी प्रश्न विचारला असता. कारण हा व्यवसाय असा आहे की इथे थोडंसं असं असतं की जोपर्यंत तुम्हाला लोक ओळखतायत जाताना तोपर्यंतच निर्माता तुम्हाला बोलावतो, नंतर नाही बोलवत. बरोबर. आणि हे मी
इतर खूप लोकांचं पाहिलेलं आहे. उत्तम उत्तम नट असलेले लोक नंतर वयामुळं म्हणा काही कारणामुळं रंगभूमीवर झालेल्या प्रगतीत आपण त्यांच्या बरोबरीने राहू शकत नाही याच्यामुळं म्हणा, पण असे अनेक लोक मी पाहिलेत बेकार राहिलेले. तर त्यामुळे मला नवीन निर्मात्यांनी विचारलं, नाही हे उदाहरणार्थ वाहतुकी ध्रुवांची जोडी यातलं काम मला मिळेल अशी मला अगदी गॅरंटी होती, पण ते मला मिळालंच नाही. बाळू आपटेचं काम प्रयत्न करून सुद्धा मिळालं नाही. आणि अशा त्या बेकारीच्या अवस्थेतच गणेश सोळंकी आणि आम्ही दोघांनी कलाकार संघ ही संस्था काढली. काहीतरी करत राहणं रंगभूमीच्या संदर्भातलं एवढंच माझ्या हातात राहिलं. आणि नुसतं मग काय असं आहे की तुकतुकीतपणा दाखवायला काही लागत नाही हो. पण तो प्रत्यक्षात जेव्हा लोकांच्या समोर उघडं करून दाखवायची वेळ येते तेव्हा मग आपल्याला ब्रह्मांड आठवतं. श्रोते हो, ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांची दिग्दर्शक मंगेश कदम यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग 2. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.